सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मी रवी साहने, मनसे पुणे शहर सचिव। गेले अनेक वर्ष आपण येथे थेट शेतकरी ते ग्राहक आंबा महोत्सव आयोजित करत आलेलो आहे। याचं नावच मुळात आहे महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव आणि आज महाराष्ट्र दिन आहे। या दिनाचं औचित्य साधून आज आपण येथे महिलांसाठी खास पाककला स्पर्धा आयोजित केली होती आणि ती आंब्यापासून बनवलेल्या पदार्थांची पाककला स्पर्धा आयोजित केली होती। आज आंबा महोत्सवामध्ये ही प्रथमच ही स्पर्धा आपण आयोजित केली होती, कारण की आंबा महोत्सवामध्ये अनेकदा बरेचसे लोक येतात आणि आंबे खरेदी करतात, पण आंब्यापासून काय काय पदार्थ बनतात हे सर्वांनी आज इथे पाहिलंय। आज एकूण ज्या महिला सहभागी झालेल्या आहेत त्यांनी अक्षरशः आम्ही कधी पदार्थ पाहिले नाही असे पदार्थ त्यांनी बनवले आणि खूपच उत्तम आणि खूपच स्वादिष्ट आणि गोड होते। वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ त्यांनी बनवलेत। आमच्या कार्यक्रमाला सहकार्य केले करुणाताई पाटील यांनी, माझे मिसेस पण सहभागी आहे, आमचे गणेश सातपुते यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। मी सर्वांचं स्वागत करतो आणि मी शुभेच्छा देतो सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या। धन्यवाद। आरती साहने। आम्ही गेले 16-17 वर्ष झाली ते आंबा महोत्सव भरवतो, महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव। तर यामध्ये आम्ही लहान मुलांची आंबेका स्पर्धा तर घेतोच, पण यावर्षी नवीन काहीतरी करू इच्छिलं म्हणून इथे या महिलांना आम्ही आंब्यापासनं काय काय पदार्थ बनवता येईल म्हणजे आंब्याच्या पाककला त्याची स्पर्धा आज घेतलेली आहे आम्ही ती। तर इथे भरपूर महिला आलेल्या आहेत आणि छान महिलांनी छान पदार्थ करून आणलेले आहेत आणि त्यामध्ये आता आम्ही 3 क्रमांक काढणार आहे महिलांचे। जी उत्तीर्ण त्यांना बक्षीस म्हणून आंब्याची पेटीच आम्ही देणार आहोत आणि बाकी मग इतर महिलांना काहीतरी भेटवस्तू देणार आहे छोटे छोटे। नमस्कार, मी करुणा पाटील। सर्वप्रथम आजच्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते। महाराष्ट्र माझा आंबा महोत्सवामध्ये यंदा आम्हाला पाककला स्पर्धा आणि पारंपरिक पोशाख स्पर्धा या 2 वेगळ्या स्पर्धा महिलांसाठी खास आयोजित करण्यामध्ये श्री रवी साहने आणि सौभाग्यवती आरती साहने यांची आम्हाला खूप मोलाची मदत झाली। महिलांना दरवेळेला काही ना काहीतरी वेगळी कला सादर करण्याची इच्छा असते आणि ते व्यासपीठ मिळणं फार महत्त्वाचं असतं। ते व्यासपीठ आज महाराष्ट्र माझा या आंबा महोत्सवामध्ये त्यांना मिळालं आणि मी त्यांची आभारी आहे। आणि आज महिलांनी खरंच खूप छान वेगवेगळे पदार्थ करून मांडलेले आहेत। त्या वेळात वेळ काढून इथे आल्या आहेत त्या सगळ्यांना मी माझ्याकडनं शुभेच्छा देते। नमस्कार, महाराष्ट्र दिवसच्या सगळ्यांना शुभेच्छा। मी शीला अय्यर आहे, पण इकडचे आहे पुण्यात 30 वर्ष झालं मला। आता मराठी पण खूप चांगलं येते आणि हे महोत्सव खूप छान झालं। आंब्याचा महोत्सव खूप आवडला मला आणि पाककलाच्या स्पर्धा झाला ते खूप छान स्वयंपाक केलेला आहे सगळे लेडीज म्हणजे डिफिकल्ट झालं मला, काफी डिफिकल्ट झाला की निर्णय घ्यायला, म्हणून मी आता पण खूप आंबे कोण वापरले कुठला डिशमध्ये खूप आंबे आहे तिला मी बक्षीस दिलेली आहे। खूप आवडला आणि परत तुम्हाला महाराष्ट्र दिवसाच्या शुभेच्छा। आत्ता नुकताच महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव या ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्त महिलांच्या पाककला स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। त्या पाककला स्पर्धेचे या ठिकाणी परीक्षक सुद्धा आहेत। त्यांनी सगळ्या टेस्ट केल्याने आता थोड्याच वेळामध्ये ह्याचा निर्णय आता जाहीर होईल। पण हे सगळं करत असताना माझे मित्र जे आहेत रवी साहने, हे आंबा महोत्सव तर गेले 16-17 वर्ष करतात, पण आंबा महोत्सवाच्या माध्यमातून सोशल ॲक्टिव्हिटीजसुद्धा पक्षाच्या माध्यमातून ते करत असतात। त्यांचं खरं या दिनानिमित्त कौतुक। या ठिकाणी सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जैन काकू आलेले आहेत। मला सगळ्यात ते बेस्ट वाटतंय, त्यांनी ते सहभाग घेतलेला आहे, निर्णय लागणार आहे। खरं पेड्यापासून खरवसापर्यंत आंब्याचे फ्लेवर असलेले सगळ्या गोष्टी होत्या स्पर्धेमध्ये, पण जैन काकू या ठिकाणी आलेले आहेत आणि ते जैन काकू यांनी मराठी पद्धतीने नऊवारी साडी घालून जो मराठी दिन साजरा केला जातो तो आमच्या पक्षाला माननीय रावसाहेबांना अपेक्षित आहे की इतर कुठलाही अमराठी असू द्या पण आमच्या संस्कृतीमध्ये तो मर्ज झाला पाहिजे, ती संस्कृती त्याने अडॉप्ट केली पाहिजे। आणि त्या पद्धतीने मला ह्या ॲक्च्युली महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव आणि महाराष्ट्र दिनाचं खरंच काय ते लक्ष वेधण्यासारखी गोष्ट असेल तर ते जैन काकू आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन। आणि आता मला असं वाटतं की आंबा महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचासुद्धा आम्ही सन्मान करणार आहे। आणि या ठिकाणी ज्या सगळ्या महिला आलेल्या आहेत की ज्यांनी हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने साहने परिवाराला जोडले जाऊन हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा केला, त्या परिवाराचे सुद्धा सहर्ष स्वागत
आणि दुसरं आजचा जो महाराष्ट्र दिन कामगार दिन आहे, तर तमाम महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आणि इतर लोकांना ज्यांनी जैन बाबींसारखी आमची संस्कृती स्वीकारलेली आहे, त्या सगळ्या मराठी माणसांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला कुठला प्रकार आवडला वेगळा वाटला? त्याच्यामध्ये मला आता मी तर सातोशी पेठवाला आहे आणि त्याच्यामध्ये बाजूला आमच्या नारायण पेठेमधल्या काकू होत्या, त्यांनी बनवलेला जो आंब्याचा पेढा आहे तो आवडला. याला कारण काय, आपण पेढे खातो पण एकदम अल्प गोड असलेला पेढा तो होता आणि इतका सुंदर होता आणि खरवस एक आहे तो सुद्धा मला आवडला. पण त्याला बक्षीस मिळालं पाहिजेलच अशी माझी आग्रह नाही. जे तुम्हाला योग्य वाटलंय त्याला तुम्ही बक्षीस द्या, पण बेस्ट आणि सहाने आंबेवाल्यांना मनपूर्वक शुभेच्छा. मागाशी माझं बोलताना एक राहिलं की आता हा जो महोत्सव आहे, महोत्सवामध्ये पाककला स्पर्धा आहे आणि आपण मराठी दिनानिमित्त महाराष्ट्र दिनानिमित्त करतोय. आणि ह्या पाककला स्पर्धेचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का, स्पर्धक सुद्धा तुम्ही ना बेस्ट चेन्नईवाले आहेत, अय्यर मॅडम आहेत. आणि अय्यर मॅडम त्याचं मी मराठी बघितलं तर खरंच मराठी अस्खलित आणि शुद्ध मराठी त्या बोलतायत. आणि मग आम्हाला जे अपेक्षित आहे ना तो हा प्रकार अपेक्षित आहे की हा मराठीपणा असला पाहिजे, तो अय्यर मॅडम मध्ये दिसतोय. आणि त्यांनी सगळे पदार्थ खाल्लेले आहेत आणि त्यांनी म्हटल्यात आता की त्या पदार्थांमध्ये जास्त ज्या ठिकाणी आंबा वापरला आहे त्याचा जास्त मी विचार केलेला आहे. आणि मला वाटतं सगळ्यांकडे आंबा आहेच आहे, पण जास्त कुणाकडे मला माहीत नाही, ते आता तुम्ही जाहीर करा. स्वाती जोशी, मी मँगो मूस टार्ट बनवले होते. बेक केलेले टार्ट होते, त्यामध्ये मूस केलं आणि वरती मँगोने डेकोरेट केलं. बेकिंगला 15 मिनटं लागली, त्याची आधी तयारी. मूस करायला एक 10 मिनिटं आणि सर्व करण्यासाठी 5-10 मिनिटं. पातोळी केली होती, जे GSBचं ऑथेंटिक हे आहे. आणि ते तांदूळ पिठी म्हणजे उकडीचा मोदक जसा करतो तसं हळदीच्या पानामध्ये ते करतात. करायला काय त्याला एक अर्धा ते पाऊण तास धरा, म्हणजे सगळं जर असेल रेडी तर अर्धा पाऊण तासात 20. नमस्कार, मी क्षितिज दंताळे, दंताळे ग्रुपच्या MD. मला सांगायला खूप आनंद वाटतो आहे की महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव जो आहे त्यामध्ये आपण गिफ्ट पार्टनर म्हणून आहोत आणि प्रोग्रॅम अतिशय सुंदर आहे. प्रत्येकाने त्यात सहभाग घ्यावा ही विनंती सगळ्यांना. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी राबवलेलं आहे, त्यामुळे ऑल द बेस्ट फॉर द प्रोग्राम. काय नेमकं दंताळे ज्वेलर्सची खासियत आहे, काय तुमचं आहे काय? आणि आपलं दंताळे ग्रुपमध्ये दंताळे वॉच डीलर्स, दंताळे आर्ट ज्वेलर्स आणि दंताळे सराव हे तिन्ही प्लस दंताळे रिअल इस्टेट हे तिन्ही 4ही ब्रांचेस आपण रन करतोय. त्यात दंताळे आर्ट ज्वेलर्स आता आपण जास्त प्रमोट करतोय, कारण त्यामध्ये आपण एक 200 रुपये महिन्याची भिशी योजना लावलेली आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आपल्याकडे 7 राज्यातले दागिने एका दालनात आहे. हे प्रथम आपण अशा म्हणजे हे केलेले आहेत की एवढे प्रकारचे दागिने आपल्याकडे ठेवले आहेत. ते आपण होलसेलमध्ये पण मॅक्झिमम करतोय आणि रिटेलिंगमध्ये पण करतोय. 1 ग्रॅमचे, मोत्याचे, चांदी बेसचे, अमेरिकन डायमंडचे सगळे तुम्हाला इकडे आयटम्स मिळतीलच. आणि फक्त 200 रुपये महिन्यापासून आपली भिशी योजना आहे, जी प्रत्येकाने आवर्जून याचा भाग घ्यावा आणि सहभाग घ्यावा. ती एक ॲक्टिव्हिटी आहे. त्यात 3000चे तर दागिने मिळतात 2400 वयचे 3 हप्ते आपल्या, प्लस गिफ्ट्स असतात, पर्स एक गिफ्ट आहे आणि भरपूर ॲक्टिव्हिटीज असतात आपल्या. कुठं आहे तुमचं आणि काय महिला नावान करणं? आपलं सिंहगड रोडला संतोष हॉलच्या समोर आहे एक्झॅक्ट दंताळे वॉच डीलर्स आणि त्याच्या शेजारी दंताळे आर्ट ज्वेलर्स. सो तिकडे तुम्हाला तुम्ही येऊन स्वतः पहा, तुम्हाला नक्कीच तिकडे एक दागिन्यांच्या प्रेमात पडाल तुम्ही. आणि आव्हान एवढंच करेल की तुम्हाला भिशी योजना लावली तर तुम्हाला खूप बेनिफिट्स आहे त्याचे. खूप वेगवेगळे प्रकारचे आपण आता जवळपास 3500 मेंबर झाले आहेत, पण हे मॅक्झिमम वाढवायचे आहेत आणि आपण मॅक्झिमम बेनिफिट्स कंपनीजकडून घेऊन आपल्या मेंबर्सला द्यायचे त्यामध्ये. सो प्रत्येकाने भिशी लावा आणि ही अख्ख्या महाराष्ट्रभर भिशी चालू होऊ शकते, कारण आपण इव्हन आउट ऑफ पुणे किंवा सांगली, सातारा, कोल्हापूर इकडे पण आपण ज्वेलरी पाठवतो. कुरिअर आपले टायअप आहे, तर तुम्हाला तिकडूनही आपल्याला लावता येईल. फक्त GPay करावं लागतात दर महिन्याला 200 रुपये. सो यू कॅन कम अँड एनी टाईम तुम्ही ही लावू शकता भिशी. थँक्यू.